सूर्या, आता सगळं तुझ्या हातात आहे. तू आतापर्यंत खूपदा मदत केलीस. ही शेवटची करशील ना? आवरा लवकर, कोणतरी येईल. तुझा मला आता कुठलीही रिस्क घ्यायची नाही. बाय बाय. थँक्यू सूर्या. खरंच तुझ्यासारखं मित्र मिळणं ह्याला खूप मोठं नशीब लागतं रे. आणि आय एम सॉरी, मगाशी मी तुला इतकं बडबडायला नको हवं होतं. खरंच सॉरी. ठीक आहे, तू जा लवकर, कोणतरी येईल. जा जा जा. हो हो, मी निघते. म्हणजे खरंच तुळजाचं दादावर प्रेम नाहीये, पण दादा का तुळजासाठी त्याचा जीव धोक्यात घालतोय? दादा तुळजाला पळून जायला मदत करतो हे डॅडींना कळलं तर जीव घेतील दादाचा. दादा बागे, तू सांग, तुझा या लग्नाला खुश नसेल, तिला तिचा तो डॉक्टर मित्र सिद्धार्थ आवडत असेल, तर तिने काय केलं पाहिजे? अरे ती दोघं एकमेकांवर प्रेम करतात. पण तुझं पण प्रेम आहे ना तुळजावर. भाग्य, आमची काही बरोबर तरी आहे का ग? ती बघ ना, किती श्रीमंत घरातली, किती शिकली, आणि मी ह्यो असा अडाणी फाटका. अशा प्रेमाला काय किंमत तरी असते का? भाग्य, मला एवढंच माहिती आहे बघ, मला माझं प्रेम मिळालं नाही तरी चाललं, तो जर तिचं प्रेम मिळालं पाहिजे. डॅडींना हे सगळं कळालं आणि त्यांनी तुला काय केलं तर? हे बघ, एकीकडे कोणाच तरी सुख आहे, दुसरीकडे वाईट त्रास आहे. आपण जेव्हा कोणाच तरी चांगलं करायला जातो ना, तेव्हा आपल्याला होणारा त्रास आहे ना, ते पुढच्या आनंदा पुढं काहीच नसतं. हे फक्त लग्न होऊ दे बघ, मला खात्री, डॅडी मला आणि तुळजाला दोघांना मी समजून घेते. देव माणूस आहे. पण दादा, मला तुझं आणि तुळजाचं लग्न बघायचंय. येडा बाय, अगं असं मी होणार नव्हतंच ते. आपल्याला सगळंच कुठं मिळतं आयुष्यात. तू डोळे पुस, रडायचं नाही, आणि मला वचन दे, तू आता जे काय ऐकलंस ते कुणाला सांगायचं नाही. दे वचन. भागे, नाही सांगणार. कसं जेऊ? पहिला घास जेवचा. आणि हा दुसरा घास काऊचा. लहानपणी का नाही तुळजा, तुला हे असं म्हटल्याशिवाय जेवायचीच नाहीस बघ तू. मला अजून ती लहानपणीची तुळजा आठवते. आई, मला लवकर लवकर चार की, मला सूर्याबरोबर खेळायला जायचंय असं म्हणायची. घरभर दंगा मस्ती करत हिंडायची. आई, मला तुझ्यासारखी साडी नेसायची आहे, तुझ्यासारखी टिकली लावायची असं हट्ट करायचीस. ती झोपल्यात वावरणारी, भातुकलीचा खेळ खेळणारी माझी तुळजा आज केवढी मोठी झालीस ग. एवढी मोठी की लग्न करून कायमची परक्याच्या घरी निघालीस तू. तुझ्या मनासारखे लाड बी करता आले नाहीत ग काही.
माझ्याकडं काय राहिलं असल, चुकलं वागलं असेल तर मोठ्या मनानं माफ कर मला. अक्का, रडवू नका बरं लेकराला, नाहीतर जेवायची नाही पोर माझी. खाऊन घे. हॅलो. रंबा बोलतीये. हा बोला की विनबाई. काय तुमच्या घरात काय तयारी चालली आहे, काय कळवणार का नाही? कामाला गिनतीतच धरत नाही तुम्ही. हो नाही नाही असं काही नाहीये. चाललंय की इकडे सगळं व्यवस्थित चालू आहे. आज घाणा भरला, मेहंदी काढली, आता उद्या चुडा भरायचाय. नाही भरायचा म्हणजे तुम्ही नाही भरायचा काय ना. लग्नाच्या आधी नवरीच्या हातात जो चुडा भरायचा ना, तो सासरच्यानी पाठवायचा असतो. म्हणजे तशी परंपरा आहे ना आमच्या सरनौबत घराण्याची. तेव्हा तुम्ही एक काम करा, तुळजाच्या मापाची एखादी काचेची बांगडी पाठवून द्या. बरं बरं पाठवते. हम्म